नमस्कार सिंह राशींच्या शूर जातकांनो. एप्रिल महिन्याचा हा शेवटचा टप्पा तुमच्या आयुष्यात एक अभूतपूर्व वादळ घेऊन येणार आहे. हे केवळ काही तास उरले नसून तुमच्या नशिबाचा कायापालट करणारी एक महाखगोलीय घटना घडत आहे. ग्रहांची स्थिती अशी काही विचित्र वळणे घेत आहे की ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमच्या आयुष्यात आत्तापर्यंत जी शांतता होती ती आता एका मोठ्या चमत्काराने भंग पावेल आणि तुमचे शत्रू हे पाहून पूर्णपणे थक्क होतील. या 3 दिवसांचे गुपित म्हणजे येणारी 1 मेची वैशाख पौर्णिमा. ही पौर्णिमा तुमच्यासाठी केवळ सण नसून भाग्योदयाचे महाद्वार ठरणार आहे. या पौर्णिमेच्या ऊर्जेचा प्रभाव एप्रिलच्या शेवटच्या 72 तासापासूनच तुमच्या राशीवर जाणू लागेल. ब्रह्मांडातून येणाऱ्या लहरी तुमच्या अडकलेल्या कामांना गती देतील आणि वर्षानुवर्षाचे प्रश्न मार्गी लागतील. पण लक्षात ठेवा, हा बदल जितका मोठा आहे तितकाच तो अनपेक्षित असणार आहे. सिंह राशीचा स्वामी प्रत्यक्ष सूर्यदेव असल्याने या पौर्णिमेला तुमची तेजस्विता अधिक उजळणार आहे. गुरुजी म्हणतात, सिंह राशींच्या जातकांनो, वैशाख पौर्णिमा ही साधारण पौर्णिमा नाही. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा आणि शांत मनाने सूर्यदेवाला जल अर्पण करा. गुरुजी सांगतात की या काळात तुमच्या मनात जे विचार येतात ते उगाच नसतात, ते ब्रह्मांडाचे संकेत असतात. कोणताही मोठा निर्णय घाईने घेऊ नका. आधी एक दीर्घ श्वास घ्या. तुमच्या घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या, कारण त्यांची ऊर्जा या काळात तुमचे सर्वात मोठे संरक्षण आहे. लक्षात ठेवा, आकाशातील ग्रह मार्ग दाखवतात, चालणे मात्र तुम्हालाच आहे. या काळात तुमच्या आयुष्यात एका अशा व्यक्तीचे आगमन होईल जिचे नाव ऐकताच तुमच्या काळजाची धडधड वाढेल आणि डोळ्यात आनंद अश्रू येतील. ही व्यक्ती तुमच्यासाठी नशिबाची कुलपे उघडणारी गुरु किल्ली ठरेल. एप्रिलचे शेवटचे 3 दिवस तुमच्या संयमाची परीक्षा घेणारे असतील. अवकाशात ग्रहांची जी उलथापालथ सुरू आहे त्याचा थेट परिणाम सिंह राशींच्या मुख्य केंद्रावर होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आलेली मरगळ आता झटकून टाकण्याची वेळ आली आहे. हा बदल इतका वेगवान असेल की तुम्हाला सावरून घेणे कठीण जाईल. म्हणून प्रत्येक निर्णयावर सावधगिरी बाळगा. वैशाख पौर्णिमेच्या 72 तास आधी जुन्या समस्या पुन्हा डोकं काढू शकतात. पण हे संकट नसून तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता बाहेर फेकण्याची ही निसर्गाची पद्धत आहे. तुमचे मन विचलित होईल, पण तीच वेळ स्वतःला सिद्ध करण्याची असेल. या गोंधळातच त्या मोठ्या चमत्काराची ठिणगी पडेल ज्याची तुम्ही दीर्घकाळापासून प्रतीक्षा करत होता. गुरुजी म्हणतात, मुलांनो, जेव्हा आयुष्यात एकाच वेळी अनेक बाजूने संकटे येतात तेव्हा घाबरू नका. ती तुमची परीक्षा नसून तुमच्या परिपक्वतेची सुरुवात असते. गुरुजींनी अनेक जातकांच्या पत्रिका पाहिल्या आहेत आणि एक गोष्ट नेहमी दिसते, सिंह राशीचे लोक संकटात आणखी मजबूत होतात. या 72 तासांमध्ये कोणाशीही वाद घालू नका. मौन हे तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे. झोपण्यापूर्वी देवापुढे दीप लावा आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. नकारात्मक माणसांपासून थोडे अंतर ठेवा. पौर्णिमेच्या रात्री आकाशात चंद्राकडे पाहून शांतपणे आपली इच्छा मनात सांगा. ब्रह्मांड ऐकत असते. वैशाख पौर्णिमेची ऊर्जा तुम्हाला सुखाच्या अशा दिशेला घेऊन जाईल जिथे केवळ समाधान आहे. घरातील वातावरण अचानक बदलू लागेल आणि एखादी शुभ वार्ता तुमच्या कानावर पडेल. ही केवळ योगायोग नसून 1 मेच्या महामुहूर्तापूर्वी ब्रह्मांडाने केलेली मोठी तयारी आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्या एका खास व्यक्तीचे पुनर्गमन जिचा विचार करणे तुम्ही सोडून दिले होते. ही व्यक्ती वैशाख पौर्णिमेचा शुभ संकेत घेऊन तुमच्या दारावर येईल. तिची भेट तुमच्या भविष्यातील यशाचा पाया ठरेल. तुमच्या भूतकाळातील दुरावलेली नाती पुन्हा जोडली जातील आणि मनावर झालेली जखम या व्यक्तीच्या मायेने भरून येईल. ही भेट केवळ भावनिक नसून तुमच्या प्रगतीसाठी एक मोठा टर्निंग पॉईंट ठरेल. ज्या समस्यांशी तुम्ही आजवर एकटे झुंज देत होतात तिथे ही व्यक्ती तुम्हाला प्रकाशाचा मार्ग दाखवेल. ही व्यक्ती सोशल मीडिया किंवा जुन्या संपर्काद्वारे अचानक समोर येऊन तुम्हाला आश्चर्याचा धक्का देऊ शकते. या वैशाख पौर्णिमेच्या शीतल प्रकाशात तुमच्या कुटुंबातील सर्व तणाव विरघळून जातील. घरात आनंदाचे आणि मांगल्याचे वातावरण निर्माण होईल.
तुमच्या जोडीदारासोबतचे नाते आता एका नवीन आणि दृढ वळणावर येईल. एकमेकांवरील विश्वास वाढेल आणि तुम्हाला जाणीव होईल की ही माणसंच तुमची खरी संपत्ती आहेत. समाजात तुमची एक वेगळी ओळख आणि प्रतिष्ठा निर्माण होईल. सिंह राशींच्या जातकांनो, तुमची तिजोरी देखील या काळात सकारात्मक प्रतिसाद देईल. अडकलेले पैसे किंवा रखडलेले व्यवहार अचानक पूर्ण व्हायला सुरुवात होईल. ही वेळ तुमच्यासाठी लक्ष्मी योगाची आहे. नोकरी आणि व्यवसायातील तुमचे बॅड लक आता कायमचा निरोप घेईल. कामाच्या ठिकाणी एखादी मोठी संधी किंवा पगारवाढीचे योग प्रबळ आहेत. तुमची प्रगती आता शिखराकडे कूच करेल. गुंतवणुकीसाठी हा काळ अत्यंत योग्य असून येणारा पैसा तुमच्या भविष्याचा भक्कम पाया रचेल. ग्रहांची साथ आणि त्या खास व्यक्तीचा सल्ला तुम्हाला यशाच्या नव्या उंचीवर नेऊन ठेवेल. गुरुजी म्हणतात, सिंह राशींच्या माझ्या प्रिय जातकांनो, पैशाच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. कोणीही अचानक आलेली संधी किंवा गुंतवणुकीची योजना सांगितली तर लगेच होकार देऊ नका. आधी विचार करा, विश्वासू माणसाचा सल्ला घ्या. गुरुजी नेहमी म्हणतात, खरा लक्ष्मीयोग म्हणजे मिळालेल्या पैशाचा सदुपयोग करणे, उधळपट्टी नाही. या काळात कोणाला उधार देणे टाळा. घरातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बचत करा, कारण ती बचतच पुढे तुमचा मोठा आधार होईल. आणि सर्वात महत्त्वाचे, आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा, कारण ग्रह संधी देतात पण यश कमवायचे तुम्हालाच असते. ही उलथापालथ तुम्हाला संपवण्यासाठी नसून एका सुवर्णकाळासाठी तयार करण्यासाठी आहे. निसर्गाकडून मिळणाऱ्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका आणि आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका. वैशाख पौर्णिमेला शांत चित्ताने केलेली साधना तुमच्या आध्यात्मिक ऊर्जेला सर्वोच्च स्तरावर नेईल. हा क्षण तुमच्या कर्माचे फळ मिळवण्याचा आहे. नशिबाचे दरवाजे आता तुमच्यासाठी उघडले आहेत. आता फक्त आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका आणि या चमत्काराचा स्वीकार करा. या वैशाख पौर्णिमेच्या पावन रात्री आकाशाकडे नजर टाका आणि मनोमन एकच संकल्प करा की आता मागे वळायचे नाही. कारण ज्या क्षणी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता त्याच क्षणी ब्रह्मांड तुमच्यासाठी नवे दरवाजे उघडते. सिंह राशीचे जातक कधीही हार मानत नाहीत. हेच तुमचे सर्वात मोठे बलस्थान आहे. आजवर जे स्वप्न दूर वाटत होते ते आता हळूहळू वास्तवात उतरण्यास सुरुवात होईल. तुमच्या डोळ्यातील ती चमक जी कधी काळी विझल्यासारखी वाटत होती ती आता पुन्हा प्रज्वलित होणार आहे. हा सूर्यपुत्राचा काळ आहे आणि सूर्य कधीही अस्त होत नाही. तो फक्त नव्या ऊर्जेने उगवतो. तुमच्या आयुष्यातील हा सुवर्ण अध्याय आता लिहिला जातोय आणि त्याचे लेखक तुम्हीच आहात. या पौर्णिमेनंतर येणारे प्रत्येक पहाड तुमच्यासाठी एक नवी संधी घेऊन येईल. म्हणून आजच ठरवा, भूतकाळाची सावली झटकायची आणि भविष्याच्या प्रकाशात चालायचे. कारण तुमची वेळ आली आहे आणि ही वेळ कोणीही थांबवू शकत नाही. हा दैवी आशीर्वाद तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष येण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय महाकाल नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या आयुष्यातील मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकते. जर तुम्हाला ही माहिती आणि सिंह राशीची ही विशेष भविष्यवाणी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, जिथे श्रद्धा असते तिथेच चमत्कार घडतात. श्री स्वामी समर्थ.